सध्याच्या काळात हार्ट अटॅकचं येण्याचं प्रमाण वाढलं आहे. कोणत्याही व्यक्तीला कधी हार्ट अटॅक येईल याचा अंदाज लावता येत नाही. हरियाणातल्या जिंदामध्ये एक गृहनिर्माण मंडळाच्या भांडणांच्या वेळी धक्का लागून पडल्याने घरमालकाला हार्ट अटॅक आल्याची घटना घडली. या घटनेत त्याचा मृत्यू झाला असून मृताच्या पत्नीने दिलेल्या फिर्यादीवरून सिव्हिल लाईन पोलीस स्टेशनने दोघांविरुद्ध खुनासह विविध कलमांन्वये गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे. मिळालेल्या माहितीनुसार मृत्यू झालेल्या 48 वर्षांच्या व्यक्तीचं नाव रवींद्र असून तो जिंद इथल्या हाऊसिंग बोर्ड कॉलनीतले रहिवासी होते. रवींद्र यांची पत्नी अनिताने पोलिसांना दिलेल्या तक्रारीनुसार रविवारी अर्बन इस्टेट मधले रहिवासी अमित आणि आणखी एक व्यक्ती त्यांच्या घरी आले होते. रवींद्र यांचा मुलगा जतीन आपल्या मुलीशी चॅटिंग करतो असा आरोप अमितने केला. त्याने आणि त्याच्या सोबत असलेल्या व्यक्तीने जतीनला मारहाण करण्यास सुरुवात केली. रवींद्र यांनी मुलाला वाचवण्याचा प्रयत्न केला असता आरोपीने त्यांना धक्का देऊन खाली पाडलं. त्यानंतर त्यांना सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं, पण तिथे हार्ट अटॅक येऊन त्यांचा मृत्यू झाला. आणि त्याच्या फिर्यादीवरून सिव्हिल लाईन पोलिसांनी मुख्य आरोपी म्हणून अमितचा उल्लेख करून त्याच्यासह आणखी एकावर खुनासह विविध कलमांमुळे गुन्हे दाखल केला आहे आणि या प्रकरणाचा तपास सुरू केला आहे. पोलिसांनी मृताचा विसेरा तपासासाठी पाठवला आहे. सिव्हिल लाईन पोलीस स्टेशन मधले तपास अधिकारी सहिराम यांनी सांगितले की भांडणाच्या वेळी धक्का लागल्याने रवींद्र खाली पडले आणि हार्ट अटॅकने यांचा मृत्यू झाला. या प्रकरणी मृताच्या पत्नीने दिलेल्या फिर्यादीवरून 2 जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सध्या या प्रकरणाचा तपास सुरू आहे. गेल्या काही वर्षांमध्ये हार्ट अटॅक येण्याचं प्रमाण वाढलं आहे. धक्काधक्कीच्या लाईफस्टाईलमुळे कोणत्याही वयोगटातल्या व्यक्ती हार्ट अटॅकच्या बळी ठरत आहेत. लक्षात घेण्यासारखी बाब म्हणजे हार्ट अटॅक ही आता फक्त पुरुषांची समस्या राहिलेली नाही. अलीकडच्या काळात स्त्रियांना देखील हार्ट अटॅकचा सामना करावा लागत आहे. काही वेळा अगदी निवांत बसलेल्या व्यक्तीला तर कधी एखाद्या लहानशा मानसिक धक्क्यानेही हार्ट अटॅक येत आहे. रवींद्र यांच्या बाबतीत त्यांच्या मुलाला होत असलेली मारहाण हार्ट अटॅकला कारणीभूत ठरली असं दिसतं आहे.